नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सगळेजण म्हणजे राजवाड्यांच्या घरात स्वानंदी आणि आता हे समर आहे तर दोघं जोडीने आजीच्या सांगण्यावरून पूजा करतात। सगळेजण अगदी छान आहेत आणि सगळी पूजा वगैरे छान अशी सुरू असते। इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये सुद्धा आता छान असं वातावरण आहे, गुढीची पूजा होत असते। सगळेजण इतके छान तयार झालेले आहेत आणि आता सगळं काही खूप छान होत आहे। तेव्हा आधी राणी आता रोहन सुद्धा जोडीने पूजा करतात। बाबा त्यांना छान असा आशीर्वाद देतात। आता मंदा आणि बाबांच्या पाया आधी राणी रोहन पडतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात। तेव्हा गुढीची पूजा आता एकत्र अशी जोडीने होते। सुष्मिता सुद्धा खूप छान नटलेली असते आणि इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये सुद्धा आता सगळं काही अगदी छान वातावरण आहे। आजी आता समर आणि स्वानंदी या दोघांना एकत्र पूजा करायला बसून खूप छान असे हसते आणि खूप छान अगदी सगळेजण पूजा वगैरे करतात। परंतु मल्लिका अंशुमन यांचा जळपाट होत असतो। त्यानंतर आता गुढीची पूजा झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसतात। तर आता जे काका आहे तर ते सगळ्यांना चहा वगैरे नाश्ता देत असतात। समर आता अर्पिताला म्हणतो की बरं झालं आता तू येथे अनिष्काला घेऊन आलीस, खूपच छान वाटलं तिला बघून, अधूनमधून तिला घेऊन येत जा। तर आता अर्पिताचे मिस्टर सुद्धा आलेले आहेत। आजी त्यांना म्हणते की खरंच आज जावई बाप्पू सुद्धा आले। आजी आता बरोबर तिला टॉन्ट मारते की खरंच येत जा बरं का अधूनमधून जावई बाप्पू, कारण तुमची बायको रोज तुम्हाला इथे जास्त भेटत जाईल। आज मात्र तुम्ही आणि आमची अन्विषा दोघे जणी आहात म्हणून खूप छान वाटतं आणि हा पाडव्याचा सण जास्तच गोड झालेला आहे असं वाटतं। तेव्हा आता स्वानंदी सुद्धा म्हणते की हो ना, अन्विषा सुद्धा किती गोड आहे, एकदम अशी आईसारखी दिसते। आता समोर खुशत म्हणतो की आता मात्र मामा त्याच्या भाषेशी खेळणार आहे तर मात्र आता येत नाही। तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे ती शांत आहे, बरे आहे, कारण ती माझ्याशी काही येत नाही। आणि आता स्वानंदी विचारते की ती श्रीखंड खाईन का, कारण छान असा श्रीखंड खाण्याचा बेत आहे, मस्त तिला आवडेल ना। त्यावरती मात्र समर लगेच आजीला म्हणतो की हे बघ आपल्याला मात्र पथ्य पाळायचे आहेत आणि ते पथ्य पाळावेच लागतील। आता लगेच आजी म्हणते की पिंट्या अरे गप ना, काय बोलतोस, खाऊन दे ना मला। तेव्हा लगेच आता समर म्हणतो की आजी बस, आता मात्र एकतर तुझे औषध सुरू आहेत आणि हे असलं काही चालणार नाही, आणि हे पग श्रीखंड पुरी आहे ती खूप हेवी असते त्यामुळे बास। तेव्हा अर्पिता लगेच म्हणते की दादा अरे तू कशाला टेन्शन घेतोस, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, कारण आजीची लाडकी सोनू आहे ना, तिची सर्व काळजी घेण्यासाठी ती सगळं काही करते, सण साजरा करते, सगळ्यांना सांभाळून घेते, हो की नाही सोनू। आजी म्हणते की हो ना करतेच मग, आणि ते पण अगदी मनापासून आणि उत्तम करते। तेव्हा आता अर्पिताचा पुन्हा आता अगदी सगळ्यांच्या समोर तो म्हणजे बोलती बंद होते, कारण आजी स्वानंदीची बाजू घेते। आणि हे बघ आता मात्र हा पाडवा आहे इतका आनंददायी ठरलेला आहे, कारण माझा शेवट जरी झाला तरी सुद्धा मला काही वाटणार नाही, अगदी आनंदाने मी डोळे मिटेल। आता स्वानंदी म्हणते की आजी काय बोलतात तुम्ही हे सर्व, आणि समोर सुद्धा म्हणतो की आजी काय ग कशाला असं बोलतेस ग तू। आणि स्वानंदी म्हणते की हे बघा हा आपला पहिला पाडवा आहे आणि असे अनेक पाडवे आपल्याला एकत्र साजरे करायचे आहेत, तर हे असले मात्र कोणतेही विषय आता काढायचे नाही। तेव्हा आता आजी म्हणते की ठीक आहे, पण आपण आता सगळेजण एकत्र येऊयात आणि छान असं सगळ्यांचा एकत्र सेल्फी काढूयात, फोटो काढूयात। तेव्हा समोर नारायणला आवाज देतो, नारायण अगदी छान असा सगळ्यांचा एकत्र सेल्फी काढतो। त्यानंतर आता इकडे निकिता आणि आनंद सुद्धा गुढीची व्यवस्थित पूजा करत असतात, परंतु आनंदचं काही लक्ष नसतं। दोघे खूप नाराज आहे, कारण आज मात्र त्यांचा जो काही गुढीपाडवा आहे तर तो राजवाड्यांच्या घरामध्ये साजरा होत असतो, आणि आज त्या गुढीपाडव्याच्या दिवशी समर आणि आता हे सगळेजण कोणीही एकत्र नाही याचं आनंदला फार वाईट वाटतं, त्याचं लक्षच नसतं। तेव्हा आता लगेच निकिता पूजा वगैरे करते आणि म्हणते की आनंद अरे चल नैवेद्य तरी दे, आनंदचं लक्षच नसते। त्यावरती आता लगेच ही निकिता म्हणते की अरे आनंद अरे दे ना, अरे लक्ष कुठे आहे तुझं। त्यावरती मात्र आता आनंद म्हणतो की माझं मनच नाही, काय करू तेच मला खरंच काही कळत नाही, मध्ये आनंद साजरा करायचा काहीच कळत नाही, कारण समोर माझ्या सोबत नाही, त्यामुळे मला कशातही काहीच वाटत नाही। कधीच असं वाटलेलं होतं की समोर माझ्या आयुष्यामध्ये कधीही नसेल। त्यावरती निकिता म्हणते की हे फक्त तू तुझ्या मनातील भीती आहे तर ती काढून टाक, म्हणजे सगळं काही छान होणार आहे। तर त्यावरती आता आनंद म्हणतो की काही झालं तरी मला भीती वाटते निकिता, समजावते। निकिता म्हणते की मनामध्ये विश्वास असायला हवा,
आनंद आता निकिताचं ऐकून मात्र मनमोहने गुढीला अगदी प्रार्थना करतो, हात जोडतो. निकिता सुद्धा आता आनंदकडे गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून पाहत असते. आनंदचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी सगळं काही पूजा वगैरे केल्यानंतर आत येते. मलिका लगेच तिच्या मागे येते आणि लगेच म्हणते की खूपच कौतुक झालं आज एका मुलीचं. त्यानंतर स्वानंदी लगेच उत्तर देते की हे बघा, आता ह्या सगळ्या कौतुकापेक्षा घरातील वातावरण इतकं छान होतं ना, त्याचं मला अगदी खूपच कौतुक वाटतं. आता लगेच मलिका म्हणते की हे बघ, तू कितीही आता ही चूक केलेली आहे ती पुसली नाही जाऊ शकत. आईंच्या बाबतीत जी चूक केली ते कधीही विसरलं नाही जाऊ शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घरातील सगळ्यांना मात्र सगळेजण कोणीही मात्र नाही विसरू शकत. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की मी सुद्धा नाही विसरणार आणि कधीच नाही विसरू शकत. घरामध्ये परत असं नाही होणार याची गॅरंटी मात्र मी देते. मलिका म्हणते की हो, छान आहे तुझं बोलणं, परंतु एवढ्याने मात्र काही भागत नसतं. हे बघ, हे राजवाड्यांचं घर आहे. राजवाड्यांचं घर चालवण्यासाठी एक आता धमक असावी लागते. आणि सॉरी बर का, तुझा मात्र गैरसमज झालेला आहे की तुला असं वाटतं की ती धमक तुझ्यामध्ये आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, गेल्या 25 वर्षापासून मी हे सगळं काही घर वगैरे सांभाळते आणि आता म्हणजे आमच्या घरातील जे पारंपरिक दागिने आहेत ते तुला मिळालेत, म्हणून आमच्या घरातील सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तुला मिळालेल्या असतील. तू या घराची मालकीन झाली असं तुला वाटत असेल, तू हे बघ तसे नाही. कारण ही राजवाड्यांची जी काही अगदी आहे ना ती नाती सगळी काही मी होळून पेळलेले आहे. त्यावरती स्वानंदी म्हणते की काकू, हे बघा मी नाही विसरणार, परंतु सॉरी, नात्यांची व्हीन ही काळाने नाही मनातील जिव्हाळ्याने घट्ट होते. आणि हे बघा, आपण एकमेकांना किती साथ दिली आणि एकमेकांच्या अगदी सोबत किती घट्ट उभं राहिलो, यामुळे ती घट्ट होते. सगळ्यातून नात्याची विण किती घट्ट पकडून राहील हे सगळं काही मी अगदी लक्ष देत राहील. कारण आता मी सुद्धा राजवाड्यांची सून आहे आणि तुमच्याकडून मात्र सगळं काही शिकत सुद्धा राहील. बरोबर, मी तुमच्याकडून सगळं काही शिकेल असे बोलून आता तोऱ्यातच स्वानंदी मस्त मलिकाच्या नाकावर टिचून तेथून निघून जाते. नंतर अर्पिता इकडे आपल्या मिस्टरांशी बोलत आहे. अनुष्काने काही त्रास दिला, तुम्ही वेळेत पोहोचले का? अंशुमनचं काहीतरी सुरू असतं. तेव्हा आता अर्पिता म्हणते की हो, मी नंतर कॉल करते. पण मात्र आता ती फोन ठेवते. अंशुमनची लगेच आता चिडचिड सुरू होते. जे हे बघ ताई, अगं त्या देवाने आजीला काही स्पेशल बनवलेलं आहे का? इतक्या वरून ती पडली तरी सुद्धा ती वाचली कशी? ताई, तू जर जिन्यावरून पडली असती तर तू सुद्धा गेली असती. त्यावरती आता अर्पिताला राग येतो. अर्पिता अंशुमनवर ओरडते की अंशुमन लगेच आता पुन्हा म्हणतो की हे बघ, आपलं बॅड लक आहे आणि ती का मरत नसेल? नक्की काय झालं तिला? अजून तिला काय असं कंट्रोल हवं आहे? तेव्हा लगेच आता अर्पिता म्हणते की हे सगळं काही आहे ना, ते सगळं त्या आजीमुळे आणि स्वानंदीमुळे झालेलं आहे. तर आणि अंशू, तुला कळतं का, जेव्हा ती जिन्यावरून पडली तेव्हा तिला इतकं घाईने जर ट्रीटमेंट मिळालं नसतं, दादा आणि स्वानंदी घाईने तेथे आले आणि तिला अगदी हॉस्पिटलला घेऊन गेलेत. आणि तेवढ्यात मलिका तळतळ करत तेथे येते आणि टेन्शन असं म्हणते. त्यावरती अंशुमन विचारतो की काय झालं? आता मलिकाला स्वानंदी बोलल्यामुळे मात्र टेन्शन आलेलं आहे. माझ्यासमोर उभी राहण्याची तिची लायकी नाही आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून मला उत्तर देते काय? तेव्हा आता अर्पिता विचारते की मम्मा, आता यानंतर आपण काय करायचं? आता मलिका म्हणते की हो, लक्षात आलेलं आहे माझ्या, कारण या म्हातारीच्या आयुष्याची दोरी काही तुटणार नाही. तिचं अगदी आयुष्य वाचवण्यासाठी फक्त समर नाही आणि त्या स्वानंदीच्या बाबतीत ओळखण्यात माझी खरंच खूप चूक आहे. मी तिला अगदी खालचं समजलं, परंतु नाही, ती तर खूपच डेंजर निघाली. आता मला चांगलं कळालेलं आहे की त्या स्वानंदीला मात्र हलक्यामध्ये घेऊन नाही चालणार. आता मात्र फक्त तिला अगदी इतकं आपल्या खालचं म्हणजे चालणार नाही. काही झालं तरी शेवटी तिला आपल्या मार्गातून दूर करावंच लागेल. म्हणून आता स्वानंदीला कसं आपल्या मार्गातून म्हणजे हटवायचं यासाठी मात्र आता सगळं काही यांचं प्लॅनिंग सुरू असतं. एकदा की ही म्हातारी गेली तर समरचं काय, तो आपोआप खचून जाईल. जोपर्यंत ती स्वानंदी आता त्या म्हातारीच्या बाजूने उभी आहे तोपर्यंत मात्र आता ह्या म्हातारीला काहीच होऊ शकत नाही. एका दगडात आपल्याला 2 पक्षी आता मारावेच लागतील. अंशुमन विचारतो नक्की प्लॅनिंग काय करावे लागेल? आता मलिका म्हणते की शांत. मात्र काही झालं तरी आपल्याला शांत राहावं लागेल. एकही वार असा वाया जायला नको, कारण शत्रू सावध झालेला आहे. जो काही आपल्याला घाव घालावा लागेल तो मात्र लागलाच पाहिजे. तर एक अशी योग्य वेळ आली पाहिजे. त्या म्हातारीचा कायमचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे. त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी देवासमोर येते. देवाला अगदी मन जोडून अगदी अंतकरणातून प्रार्थना करते की देवा, फक्त आता आनंददादा आणि समर राजवाडे यांना एकत्र येऊन दे. ते सत्य राजवाड्यांच्या समोर येण्यासाठी खरंच बळ दे. तेव्हा आता स्वानंदीला इतकं मनापासून प्रार्थना करताना बघून समर सुद्धा देवाला हात जोडतो आणि म्हणतो की खरंच आता
किती मनापासून हे प्रार्थना करत आहे. देवा, खरंच त्यांच्या मनातील ही प्रार्थना अगदी तू समजून घे, पूर्ण कर. एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे, सगळं काही त्यांच्या मनासारखं होऊन दे. तेवढ्याच स्वानंदी डोळे उघडते आणि ती समरकडे बघून हसते आणि म्हणते की खरंच मला कळालंच नाही तुम्ही आलात ते. तेव्हा समर म्हणतो की तुम्ही देवाशी अगदी सिरियसपणे बोलत होता, त्यामुळे मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नको म्हणून काही बोललो नाही. त्याच वेळेस तुमचं सर्व काही सुरू होतं, म्हणून मी सुद्धा म्हटलं की आपल्या मैत्रिणीसाठी देवाकडे काही डील करता येतं की नाही ते पाहू. आनंदी खुश होत विचारते की मग तुम्ही देवाशी काय बोललात. त्यावरती लगेच आता समर म्हणतो की मी काय बोललो म्हणजे मी फक्त इतकं म्हटलो की तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही देवाकडे मागतात ती पूर्ण होऊन दे. तेव्हा स्वानंदी खुश होत थँक्यू बोलते, कारण तुम्ही माझ्याकडे म्हणजे देवासाठी प्रार्थना केली तर. आणि काय माहिती आजच्या दिवशी मात्र काय होऊ शकतं. कदाचित आता अख्खा दिवस आहे, काहीतरी खूप असं अगदी चांगलं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आज असं स्पेशल काहीतरी असणार आहे जे मी देवाकडे मागितलं ना तर ते अगदी मिळणार आहे असं वाटतं. तेव्हा समर म्हणतो की हो नक्कीच मिळणार. आता स्वानंदी बाहेर जाते तर समर विचार करतो नक्की एवढं काय मागितलं असेल यांनी. तेव्हा जाऊन दे, शेवटी त्यांच्या मनासारखं होऊन दे असं तो परत म्हणतो. त्यानंतर मात्र इकडे आनंद आणि निकिता हे बाहेर असतात आणि आता आनंद हे स्वानंदी येण्याची वाट पाहत आहे. तेव्हा कधी तिचा कॉल येईल असं त्याला वाटत असतं. आणि आता मात्र त्याला म्हणते की अरे थोडंसं थांब ना. आणि तेवढ्यात आता रिक्षा येते. स्वानंदी त्या रिक्षातून येते. निकिता म्हणते की बघ स्वानंदी आल्यानंतर विचारते की तो अजून आलेला नाही का. तर आनंद म्हणतो की नाही ना, अजून सुद्धा नाही आलेला आणि तो फोन सुद्धा उचलत नाही. बघ स्वानंदी वहिनी मला खूप टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात मात्र आता हार्ड ड्राईव्ह अगदी घेऊन आलेला तो माणूस आहे तर तो येतो. तेव्हा आता तो सॉरी म्हणतो, कारण मला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मी नाही येऊ शकलो. आता लगेच हा जो आहे ना तो मात्र आता आनंद त्याच्यावर खूप चिडतो, कारण निकिता म्हणते की अरे शांत हो ना आनंद, कशाला चिडतोस. त्यानंतर तो पुन्हा सॉरी बोलतो आणि म्हणतो खरंच मला घरी थोडासा प्रॉब्लेम झालेला होता आणि हे बघा मला तर खूप टेन्शन आले होते, कारण हा डेटा रिकवर होतो की नाही. तर आनंद विचारतो की मग झाला की नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो झालेला आहे आता, परंतु त्यासाठी खूप वेळ लागला. शेवटी एकदाच झाला. काल रात्रभर मी अगदी प्रॅक्टिस केली, प्रयत्न केले आणि सगळं काही यामध्ये आहे, सगळे काही फाईल रिकवर केलेला आहे. तेव्हा आनंदला हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतो. तो थँक्यू सो मच म्हणून त्याचे आभार मानतो. आणि आता मात्र निकिता स्वानंदी सुद्धा त्याचे आभार मानतात. आनंद म्हणतो की आता मी तुझं चार्ज आहे ना तर ते ऑनलाईन पेमेंट करतो आणि आता त्यापेक्षा जास्त ठरल्यापेक्षा जास्त पे करतो. तो तर थँक्यू सो मच असं बोलून आता निघून जातो. तर स्वानंदी म्हणते की चला आता वेळ वाया घालवायला नको, म्हणून ते सगळेजण आता राजवाड्यांच्या घरी यायला निघतात. त्यानंतर आता इकडे समोर आपल्या रूम मध्ये आहेत आणि तो आता कंपनी म्हणजे आपल्या बद्दल बोलत आहे, कामाबद्दल. ते राजवाड्यांच्या घरी येण्या अगोदर मात्र आता इकडे आपल्या घरी आलेले आहेत आणि आता लगेच निकिता देवासमोरील साखर मात्र आता सगळ्यांना देते आणि आनंदला असं होतं की कधी आता समोर समोर हे सत्य येईल. स्वानंदी म्हणते की तुमच्या आधी मलाच घाई झालेली आहे. आणि इकडे समोर कामाबद्दलच आता आनंद विषयी एका तेथे महत्वाच्या एम्प्लॉईशी बोलत असतो. तर आनंद खुश होत म्हणतो की खरंच फायनली आता पुरावा आपल्या हाती आला. स्वानंदी म्हणते की हो ना, तुमच्या मैत्रीमध्ये खरंच खूप सच्चेपणा आहे, त्यामुळे आता हे सर्व शक्य झालं. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की आपण का थांबलोत, आपण जाऊयात आणि आपण त्याला हे सगळं दाखवल्यानंतर क्लिअर होऊन जाईल, त्यामुळे लवकरात लवकर आपण त्याला हे दाखवूया. स्वानंदी म्हणते की थांबा, आता तुम्हाला जे काही वाटतं, तुमच्या मनाला वाईट वाटतं तेच त्यांना वाटायला हवं आणि त्यांनी तुमची माफी मागायला हवी आणि मानाने मात्र त्यांनी तुम्हाला दोघांना त्यांच्या आयुष्यामध्ये परत आणावं. तेव्हा आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी अगं तू मित्र आहे, कशाला माफी मागवायला लावायची. मैत्रीमध्ये कसली फॉर्मॅलिटी आली. ते म्हणतात ना मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. स्वानंदी म्हणते की तुमच्या मित्राला तसं म्हणजे नाही पटलं, त्यांनी शेवटी मित्राला तर डावललं. त्याच घरामध्ये तुमचा अपमान त्यांनी केलेला आहे, लक्षात घ्या. जेव्हा असं होतं तेव्हा त्या मैत्रीमध्ये तो मित्र चुकलेला आहे आणि हे तितक्याच हक्काने आपल्याला त्यांना सांगता यायला हवं, त्यामुळे पाठीशी त्यांना घालायचं नाही. निकिता म्हणते की अगं पण एकदा पुरावा बघितल्यानंतर या सगळ्याची जाणीव त्याला सुद्धा होईल. निकिता सुद्धा चल म्हणत असते तर स्वानंदी म्हणते की नाही, मुळात म्हणजे जोपर्यंत राजवाडे तुम्हाला त्या घरामध्ये मानाने परत बोलवत नाही तोपर्यंत नाही. पुरावा दाखवणार आहे पण तो मी दाखवेल आणि मला सुद्धा बघायचं आहे ते कसे रिॲक्ट होतात. हे बघा आता थोडा वेळ माझ्यावर विश्वास ठेवा, आता ठेवलेला आहे ना फक्त थोडासा. मला माहिती आहे त्या राजवाड्यांना कसं हँडल करायचं त्याबद्दल. हे बघा तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा, मी कळवते काय होतं ते. स्वानंदी आता तिथून निघून जात. नंतर आता इकडे ही निलिमा मावशी मात्र इकडे मलिकाला भेटायला येते. मलिका तिला म्हणते की अगं तू इकडे का आलीस, फोन करायचा होता ना. आता निलिमा म्हणते की अगं फोन केला होता पण तू उचलला नाहीस. मलिका तिच्या
तिच्यावर म्हणते की अगं मी कानाला फोनच लावून बसते का, 1000 वेळेस सांगितलं मी मेसेज करत जा नाहीतर आप्पीला फोन कर, ते जर तुला कोणी बघितलं तर काय होईल. तेव्हा निलिमा म्हणते की अगं एक अर्जंट काम आहे, पैसे हवे आहेत आणि ते पण खूप अर्जंट. मलिका म्हणते की मी ट्रान्सफर करते आता निघ. तेव्हा निलिमा म्हणते की नक्की ना. मलिका रागाने तिच्याकडे पाहते तर आता निलिमा घाबरते. तेवढ्यात निलिमा आता जातच असते आणि आता सोनंदी दारात येते आणि निलिमाला बघून म्हणते की अरे तुम्ही इथे काय करतात असं विचारते तर निलिमा खोटं बोलते की म्हणते आजीला बरं नाही, त्यांची चौकशी करायला आले होते आणि आजच्या मी येते. तेव्हा सोनंदी पुन्हा तिला थांबवते की 1 मिनिट, माझं थोडं तुमच्याशी काम आहे, मला बोलायचं आहे. निलिमा मावशी विचारते की माझ्याशी, हे बघ मला घाई आहे. तर सोनंदी म्हणते की अहो जाताल. पण ती निलिमा मावशीला आत बोलवते आणि समर आजी ह्या सगळ्यांना बाहेर बोलावून घेते आणि नारायणला म्हणते की काकू अर्पिता आणि अंशुमन यांना बाहेर बोलवा. समर विचारतो की तुमचं नक्की काय सुरू आहे, काय चाललं. तेव्हा सोनंदी म्हणते की अहो थांबा, सगळे तर येऊन द्या, मी सांगते. सगळेजण बाहेर येतात तर समर म्हणतो की अख्खं घर जमा झालेलं आहे, सांगा आता काय सांगायचं आहे. तेव्हा मात्र सोनंदी नारायण दादांना लॅपटॉप घेऊन यायला सांगते. जेव्हा आता सोनंदी लॅपटॉप घेऊन आल्यानंतर आता ते हार्ड ड्राईव्ह आहे तर लॅपटॉपला जोडल्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या समोर पुरावा येतो. समर आता ही धक्क्यानेच पाहत असतो. आता निलिमा मावशी खूप घाबरते आणि आता ही मलिका सुद्धा तिला धक्का बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. धन्यवाद.